मनोज जरांगे पाटील पत्रकारांशी बोलतायत. थेट अंतरवाली सराटीत जाऊयात. जानेवारी 2024 रोजी सकाळी 9 वाजता अंतरवालीतून आपण इथून निघणार आहेत. मराठवाड्यातल्या सगळ्या बांधवांनी जे मुंबईला येणार आहेत त्यांनी अंतरवाली यायचे. आपण इथून सगळे आपले वाहने घेऊन पायी आपण जाणार आहेत. पहिला मुक्काम आणि कुठून आपण अंतरवालीहून सुरुवात करणार आहे. सकाळी 9 वाजता आपला सकाळी 9 वाजता निघणार. आपलं दुपारचं जेवण कोळगावच्या आसपास होणार आहे आणि संध्याकाळचा मुक्काम मातुरी तालुका शिरूर इथे या डोंगराच्या पायथ्याला पहिला मुक्काम होणार आहे. पुन्हा सांगतो, अंतरवालीहून सकाळी 9 वाजता निघणार. दुपारचं जेवण आपलं कोळगावच्या आसपास होणार आहे गेवराई तालुक्यात आणि आपला संध्याकाळचा मुक्काम मातोरीच्या तालुका शिरूर या डोंगर पट्ट्यात तिथं मुक्काम होणार आहे. तिथं आसपासच्या सगळ्या बांधवांनी आसपासचे शेकडो गावं जे तिथं त्या मुक्कामाच्या ठिकाणी सगळ्यांनी व्यवस्था करा. गावागावातून भाकरी आणि भाजी आणून तिथं जेवणाची व्यवस्था सगळ्या बांधवांची येणार मुंबईला जाणाऱ्यांची करा. पहिला मुक्काम हा लक्षात आला. दुपारचं जेवण ही कोळगाव या ठिकाणी. आता आपण सकाळी 9 वाजता इथून निघालो तर आपला रूल आता असा ठरला आहे, 12 वाजेपर्यंत साधारण चालायचं. ज्यांना शक्य असेल त्यांनीच, ज्यांना शक्य नाही त्यांनी त्याच्या वाहनात बसून राहायचं. आपण काय पंढरपूरला चाललेलो नाहीत, म्हणून देवाला प्रसन्न करायचं आणि पायी गेलंच पाहिजे. त्याच्यामुळं आपण काय देवाकडे चाललेलो नाही आहेत, आपण आपल्या मागणीसाठी सरकारकडे चाललो. त्यामुळे आपल्याला ज्यांना शक्य आहे चालायचं त्यांनीच चालायचं, त्यांना नसतं बाकीच्यांनी बिंदास्त गाडीमध्ये बसून राहायचं आणि गाडीत चालायचं. 12 वाजेपर्यंत चालायचे रोज सकाळी दुपारी 12 वाजेपर्यंत, जे निघण्याच्या वेळेपासून. काही वेळेस सकाळी 8ला निघणं होईल, काही वेळेस 7लाच निघणं होईल, काहीला 10ही वाजतील. 12 वाजेपर्यंत चालायचं. तिथून पुढं वाहनाने बसायचं आणि मुक्कामाच्या ठिकाणी जायचं किंवा दुपारच्या जेवणाच्या ठिकाणी जायचं. हे आपलं आता फायनल ठरलेलं, याच्यात कसलाही बदल होणार नाही. दुसरा दिवस 21 जानेवारीला मातोरी ते करंजी आहे. तर सकाळी 8 वाजता आपण त्या मुक्कामाच्या ठिकाणून निघणार आहेत मातोरीहून. आपलं दुपारचं जेवण तनपूरवाडी पाथर्डी यामध्ये होणार आहे. तिथं म्हणजे आपलं तिथं होणार आहे. ते आसपासचे लोक करतील, नाही केलं तर आपल्याला स्वतः स्वयंपाक तिथं तयार करायचा. तनपूरवाडी प्लस पाथर्डी दुपारचं जेवण. आणि मुक्काम होणारे करंजी घाट, बाराबाबळी तालुका जिल्हा अहमदनगर. मुक्काम आणि जेवण. दुसरा मुक्काम करंजी घाट, बाराबाबळी इथं होणार. तिसरा दिवस 22 जानेवारी 2024 रोजी बाराबाबळीतून सकाळी 8 वाजता म्हणजे करंजी घाटातून पुन्हा 8 वाजता आपली रॅली, आपली पायदिंडी निघणार आहे. दुपारचं जेवण साधारण याचा फक्त एवढा टप्पा थोडासा मागं पुढं होऊ शकतो. दुपारच्या सुपा तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर दुपारचं जेवणाचं तिथं थांबण्यात येणार आहे. आसपासचे गावं शेकडो तिथं तयारी करतील. नाही केले तर आपण जाणाऱ्या बांधवांनी आपल्याला तिथं थांबून आपल्याला आपला स्वयंपाक करून जेवायचं. मुक्काम रांजणगाव तालुका शिरूर मुक्काम तिथं होणार आहे. आपला तिसरा मुक्काम रांजणगावच्या अलीकड पलीकडं किंवा रांजणगावमध्ये होणार आहे. आता स्थानिक लोक सांगतील त्या पद्धतीनं मुक्काम होईल किंवा याच्यात मागं पुढं बदल सुद्धा होईल मुक्कामाच्या बाबतचा. पण आताचा फायनल आहे आपल्याकडून रांजणगाव गणपतीचं. इथं आपला तिसरा मुक्काम होणार. पुणे जिल्हा. आपला चौथा मुक्काम आहे रांजणगावतून आपण सकाळी 8 वाजता पुन्हा निघायला सुरुवात करणार आहे. कोरेगावच्या आसपास दुपारचं जेवण होणार आहे. त्या नदीच्या अलीकडच्या बाजूने किंवा पलीकडच्या बाजूने दुपारचं जेवण कुठंतरी होईल किंवा त्या गावाच्या हिशोबानं. त्यांनी केलं तर ठीक, त्यांनी नाही केलं तर आपण आपल्या स्वतः तिथं उतरून दुपारचे जेवण करूयात. किंवा काही लोक पार्सल जेवण सुद्धा आपल्याला रस्त्यानं देणार आहेत. आपण तेच कुठंतरी उभा राहून खाऊयात किंवा मग रोडवरतीच किंवा आसपासच्या डोंगरावरती किंवा मैदानावरती गाड्या उभा करून जेऊ. शक्यतो जास्तीत जास्त रस्त्यानं शेकडो गावं आपल्याला पार्सल खायला खूप देणार आहे. ते खाण्यासाठी जिथं पाण्याची व्यवस्था असेल, जिथं नदी असेल, जिथं पाणी पिण्याची व्यवस्था असेल त्या ठिकाणी आपण जाऊ, तिथं जेवण करू. काही नद्या आहेत, काहींना सकाळी आंघोळी करायचा प्रॉब्लेम आला तर मध्ये नद्यात मोठमोठ्याल्या
दुपारच्या वेळेस आंघोळी करू असं काय सकाळीच केलं पाहिजे असं काय नाही. दुपारा करू, तिसरा पारा करू, करून मुंबईला जाऊ. आणि उगाच काही जणांचं म्हणणं होतं 15 किलोमीटरचा टप्पा टाका, काहींचं म्हणणं होतं 20 किलोमीटरचा टाका. आपल्याला 1.5 महिना तर तिथं जायलाच लागेल. आणि काय वेळ द्यायचा सरकारला कशामुळं? आपण सरकारला 7 महिन्याचा वेळ द्यायला आता नाही द्यायचा. आपण आपले लोक जर महिनाभर चालले तर लोकांना प्रचंड त्रास होईल, प्रचंड त्रास होईल लोकांना. इथून तिथून पायी चालायचं आणि तिथं गेल्यावर काय ॲडमिट करायचे का मुंबईत लोक? त्यांच्या शक्ती तर राहिली पाहिजे बसायला. म्हणून तिथं काय देवाला प्रसन्न करायला चाललेलं नाहीत आपण. वारी नाही आहे. 12 वाजेपर्यंत चालायचं, 10 ते 12 वाहनात बसायचं, जेवणाच्या ठिकाणी मुक्कामाच्या ठिकाणी थेट गाड्या. एकदम सोपं, दनादन सगळ्यांनी. जे येणार नाहीत त्यांनी वाट लावायची. चौथा मुक्काम रांजणगावतून सकाळी 8 वाजता निघणार आहेत. कोरेगाव भीमाला दुपारी जेवण, गावात किंवा थोडं मागं पुढं गावकऱ्यांच्या सोयीनुसार. चंदननगर खराडी बायपास मुक्काम पुणे, जेवण आणि मुक्काम तिथंच खराडी बायपास. तिथंच आसपास मागं पुढं जिथं व्यवस्था गावकरी करतील तिथं पूर्ण पुणे शहर हे बांधव जी तयारी करतील त्या ठिकाणी मुक्काम राहील. आसपासच्या खेड्यातून, आसपासच्या शहरातून, महानगरातून तिथं सगळ्यांनी घराघरातून 5-5, 10-10 जरी भाकरी आणल्या आणि भाजी आणली तरी लाखो लोक जेवू शकतात. पाचवा मुक्काम 24 जानेवारी 2024 रोजी चंदननगरहून सकाळी 8 वाजता निघणार आहेत. दुपारचं जेवण तळेगाव दाभाडी या ठिकाणी, तिथलं आसपासचं अंतर किंवा हे बघून थोडंफार मागं पुढं, परंतु परिसर तोच. कारण इकडे 10-10, 20-20 किलोमीटर राहणार आहेत. फक्त आता स्पॉट देणं गरजेचं आहे, कुठला पुढच्या तोंडाचा म्हणून ते देणं नसता मागं चालणार. आणि लोणावळ्याला मुक्काम आहे, जेवण मुक्काम लोणावळ्याला. तिथं डोंगर आहे, प्रत्येक मुक्काम डोंगरात आहे, शक्यतो गावात नाहीच. आमच्या वैयक्तिक काही अडीअडचणीमुळे आम्हाला मुक्काम डोंगरात टाकायची वेळ आली आणि ते टाकावं लागणार आहेत. काही गावात सुद्धा असणार आहेत, नाही असं नाही. 6वा मुक्काम 25 जानेवारी लोणावळ्याहून सकाळी 8 वाजता निघणार. पनवेलला दुपारचं जेवण, पनवेलला दुपारचं जेवण. आपल्याला तिथं कुठं एखादं ते स्थानिक शहरातले तयारी करतील, ग्राउंड कुठं आहे काय, त्यांनी नाही केली तर आपल्याला आपला स्वयंपाक करून आपल्याला खायचं आहे. परंतु असं होणार नाही. जाग्यावर मराठ्यांनी इथून नेलेलं खायला रस्त्यात एक पावसावर सुद्धा उडणार नाही अशी शक्यता आहे. इतके हजारो शेकडो गावं तिथं जेवणाची पार्सल व्यवस्था, प्रत्यक्ष व्यवस्था करणार आहे. आपलं घेतलेलं साहित्य आपल्याला डायरेक्ट मुंबईत गेल्यावरच खावं लागणार आहे करून. त्यामुळं रस्त्यानं कुठं अडचण येणं असं वाटत नाही. आणि मुक्काम आपला वाशीला आहे, वाशी नवी मुंबई. 7वा दिवस 26 जानेवारी. 26 जानेवारीला आझाद मैदानावर मराठ्यांचं उपोषण आमरण सुरू होणार, किंवा शिवाजी पार्क. या दोन्ही जागा आम्हालाच पाहिजे, या दोनही जागा आम्हाला पाहिजे. हा, आता वाशीहून ते आम्ही निघतोय 8 वाजता. चेंबूरहून आम्ही पायी जाणार आझाद मैदानपर्यंत. म्हणजे वाशीहून याच्यात कसं जेवण काय जोडा नाही, चेंबूरपर्यंत. चेंबूरहून आम्ही सगळे पायी जाणार आहेत. चेंबूरपर्यंत वाहनाने जाणार आहे का? हा, एखाद्या दिवस वेळ आली तर आली कुणं, पण ते अंतर खूप होतं. 30 किलोमीटर अंतर आहे ते सगळं. 30 किलोमीटर तुटणं सोपं नाही आम्हाला. म्हणून चेंबूरहून जर गेलं, असं मराठा समाजाचं म्हणणं आहे की आपण चेंबूरहून जर गेलो तर बरं राहील. आणि काहींचं म्हणणं आहे वाशीत जो मुक्काम आहे वाशीपासूनच पायी जायचं. आता शेवटीचा डिसिजन इथं फक्त 2 आहेत, पायी कुठून जायचं एवढंच आहे. बाकी सगळं क्लिअर आहे, याच्यात काही बदल होणार नाही. जर सगळेच म्हणले वाशीतूनच पायी जायचं तर वाशीतूनच जाणार आहेत. आणि जर चेंबूरमधून म्हणले तर चेंबूर. पण ते एकूण एकच होणार आहे. पायी जायचं म्हणलं की वाहनं संघ आहेत, ते पायी चालल्यासारखंच चालणार आहे ते सगळं, कुठूनच चाललं तरी. आता माझी मराठा समाजाला विनंती आहे, महाराष्ट्रातल्या मायबापा हो, ही शेवटची लढाई, आरपारची लढाई. आम्ही चाललोय या महाराष्ट्रातल्या लेकरांना न्याय मिळावा म्हणून. महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांच्या
पोरांना आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट ओबीसीतून आरक्षण मिळावं म्हणून आपण 20 जानेवारीला मुंबईकडे निघालो आणि 26 जानेवारीला आपण आमरण उपोषण सुरू करतो. हे देशव्यापी आंदोलन असल्यासारखं इतकं टोकाचं आमरण उपोषण होणार आहे. तुमच्या ताकदीवर आणि तुमच्या बळावरती आम्ही मुंबईला चाललो आहे. मायबाप मराठा समाजाच्या पाठबळाची आणि आशीर्वादाची आम्हाला गरज आहे. आम्ही मरेपर्यंत हटणार नाही हा शब्द मराठा समाजाला आहे. परंतु 20 जानेवारीला समाज आंतरवालीतून निघतोय. जरी पहिल्या टप्प्यात आम्हाला कळलं आहे, आमच्या कानावर कुणकुण आलेली की पहिल्या सुरुवातीला थोडे राहणार आहेत, लोक कुठं कुठं येणार आहेत याचंसुद्धा लोकांनी लोकेशन जोडलेलं आहे. जसं जसं पुण्याच्या आसपास येईल त्यावेळेस 2-2 करोडचा आकडासुद्धा क्रॉस होणार आहे. जे जजमेंट दिलेत शासनानं, जे लिखे गणितं केलेत यांचे पूर्ण गणित कोलमडून जाणार आहे. गणिताचं पूर्ण गणित बिघडून जाणार आहे यांचं, की जे दिल्यात. कारण ते आपल्यालाच विचारायचे आणि सरकारला माहिती पुरवायची किती वांधा. यावेळेस मराठ्यांनी सांगितलंच नाही, काहींनी सांगितलं, काहींनी सांगितलंच नाही. मराठी हुशार झाले, त्यांचं गणित चुकणार आहे 100%. परंतु माझी मराठा समाजाला विनंती, एक असो, एकटा मनोज जरांगे असो किंवा 1 लाख चलत असो, मी मात्र मुंबईला 20 जानेवारीला इथून निघतोय. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला शक्य असेल त्यांनी सगळ्यांना मुंबईकडे या. कारण एवढीच संधी आहे मराठ्यांचे लेकरं मोठं करण्याची. ही संधी सोडू नका. आता माझी शेवटची पुन्हा मराठा समाजाला एक विनंती आहे की आंतरवालीत जे येणार नाही आहेत त्यांनी वाटा लावण्यासाठी या. आणि मराठवाड्यातल्या माता मावल्यांनी, गोदापट्ट्यातल्याही माता मावल्यांनी, जालना जिल्हा आणि बीड जिल्ह्यातल्या विशेष करून जास्तीत जास्त माता मावल्यांनी ताकदीनं जे मुंबईकडे पोरं चालले त्यांना वाटा लावण्यासाठी शेवटच्या मुक्कामापर्यंत या. आणि आपण आपले वाहनच घेऊन या, म्हणजे वापस तुम्हाला जायला सुद्धा सोपं राहील. हे प्रत्येक जिल्ह्यानं करायचं. म्हणजे बीड आणि जालना जिल्ह्यानं इथून वाटा लावायला पहिल्या मुक्कामापर्यंत यायचं. ज्यावेळेस आपण नगर जिल्ह्यात जातो त्यावेळेस नगर जिल्ह्यातल्या लोकांना सुद्धा त्या मुक्कामाच्या ठिकाणापर्यंत वाटा लावायसाठी यायचे, तिथून पुढच्या नाही. असं मुंबईपर्यंतच्या जिल्ह्यानं मुक्कामाच्या ठिकाणापर्यंत येण्यासाठी त्यांच्या शिवाच्या हद्दीवर त्यांनी यायचं. उदाहरणार्थ पुणे नगरच्या हद्दीवरती पुण्यांच्या जिल्ह्यातल्या बांधवांनी यायचं. नगरच्या हद्दीच्या बॉर्डरवर नगर जिल्ह्यातल्या बांधवांनी यायचं. आणि बीड जिल्ह्यातल्या शिवाच्या हद्दीवर बीड जिल्ह्याने यायचं. तसंच नवी मुंबईच्या लोकांनाही त्याच पद्धतीने यायचं. फक्त मराठवाड्यातल्या सगळ्या बांधवांनी ज्यांना मुंबईला या रॅलीत सहभागी व्हायचं आहे, या पायी दिंडीत सहभागी व्हायचं, त्यांनी आंतरवालीला यायचं. आपण सगळे सोबत 20 तारखेला आंतरवालीहून इथून निघू. आणि जे येणार नाही आहेत त्यांनी वाटा लावायसाठी सुद्धा आंतरवालीतच आपण आपल्या आहेत ते मराठ्यांनी वाहनं बाहेर काढा. मराठवाड्यातले जेवढे वाहन आहेत मराठ्यांच्या, मोटरसायकली काय काय असतील ते वाटा लावण्यासाठी या पहिल्या मुक्कामापर्यंत. पहिल्या मुक्कामावर वाटा लावा आणि आपण वापस जा. याच्यामध्ये कुठे कुठे, आता तुम्ही सांगितलं, पण कुठे कुठे कसं लोक सहभागी होऊ शकतात? पुन्हा लोक पुण्याकडे जास्त सहभागी होणार आहे. म्हणजे करोडोचा आकडा तिकडं क्रॉस होणार आहे. परंतु काही मराठा समाज असा आहे की मी शेवटी नाही, मी पहिल्याच दिवशी सहभागी होणार आहे, असं मराठा समाजाचं काहींचं म्हणणं. मला या आरक्षणाचा विजयाच्या लढ्याचं साक्षीदार व्हायचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. मला या लढ्यात मी सगळ्यात समोर होतो किंवा मी सगळ्यांच्या पाठीशी खंबीर होतो, म्हणून मला 20 जानेवारीपासूनच या आंदोलनात सहभागी व्हायचं आहे. असा आकडा खूप मोठा आहे की शेवटच्या दिवशी तिथं जायचं, शेवटच्या मुक्कामाच्या दिवशी. आणि महाराष्ट्रातून प्रचंड मोठा ओघ शेवटच्या मुक्कामाच्या दिवशी येणार आणि मग ते सगळेचे सगळे मुंबईकडे जाणार. आणि काहींचं म्हणणं असं आहे की आम्ही पहिल्या दिवसापासून आम्हाला साक्षीदार व्हायचं आहे, आम्ही 20 जानेवारीपासूनच आंतरवालीतून सहभागी होणार आहे. वाहनांचं कोणती कोणती वाहनं असणार आहेत आणि ती पायी मोर्चाच्या, त्या पायी आंदोलनाच्या अगोदर मागे असणार आहेत का पुढे असणार आहेत? त्या वाहनांचं काय ते आता पहिल्या मुक्कामात आम्ही त्यांचं व्यवस्थित प्लॅनिंग लावणार आहे. कारण हे पहिला दिवस असल्यामुळं पहिल्या दिवशी ते नियोजन होणारच नाही, मुक्कामाच्या ठिकाणी ते होणार आहे. वाहनं मात्र सगळे आहेत. म्हणजे आता वाहनाचं नाव सांगायला घेत नाही, सगळे आहेत. रिक्षापासून ट्रॅक्टरापर्यंत, टेम्पो, ट्रका, सगळं आहे. सगळं काहीच नाही असं, सगळेचे सगळे वाहनं घेतले. फक्त एवढीच विनंती, आता मागं नका राहू. अशी संधी आपल्या लेकरं मोठं करायची पुन्हा येणार नाही. सगळ्या मुंबईकडे चाला. राहण्याची जिथं मुक्काम आहे तिथं उघड्यावरच झोपणार की काय, पाली टाकणार की काय, त्याचं त्या मुक्कामाचं
काय नियोजन आहे? प्रत्येक जणानं आपण आपलं झोपण्यासाठी सगळ्या वस्तू घेतलेल्या आहेत, खाली साठी पण आणि वरच्या बाजून आपण त्याला आपण रावठ्यासारखं म्हणूयात किंवा ते मेन कापडाचं जे त्यांनी घेतलेलं आहे. कारण थंडी आहे, मुंबईत प्रचंड गरमी. लोक आपले आता जाऊन आलेत, सगळ्यांनी शर्ट काढून टाकले होते. प्रचंड गरमी आहे, त्यामुळे तिथं ताण नाही आमच्या लोकांना. रस्त्यानं जाताना थंडीचा पावसाचा त्रास आहे, तर त्यांनी त्या वस्तू घेतल्यात आणि आपण आपल्या वाहनाजवळ सगळे झोपणार आहे. हे विशेष करून सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. प्रत्येकानं आपल्या गाडीत स्वतः जेवढे माणसं आहेत ते सगळ्यांना आपण स्वयंसेवक म्हणून काम करायचं. स्वतः आपल्या लोकांचं संरक्षण आपण करायचं. यावेळेस आम्ही स्वयंसेवक घेतलेले नाहीत. प्रत्येक गाडीतल्या माणसानं स्वयंसेवक व्हायचंय आणि आलेल्या अडचणीला सामोरं जायचं, सगळ्याच्या मदतीला यायचंय. आपल्या वाहनाजवळच आपण सगळ्यांनी झोपायचं, कारण आपल्या वाहनाचं संरक्षण आपल्यालाच करायचं. कुणी त्याला गालबोट लावणार नाही याची दक्षता आपल्यालाच घ्यायची. कोणीही व्यसन प्यायचं नाही किंवा दारू पिऊन त्याच्यात यायचं नाही, नसतं त्याला तिथं ठुलं जाणार नाही. जाळपोळ उद्रेक करणारा आंदोलक आपला नाही. सगळ्यांनी शांततेत आंदोलन करायचंय. सगळे आमरण उपोषण करण्यासाठी हा मराठा मुंबईत धडकणार आहे, हेही लक्षात ठेवायचं. जर कोणाला उशीर झाला, कोणाची गाडी पंक्चर झाली, कोणाचं डिझेल नाही भेटलं म्हणून मागं थांबला, त्याने गडबडच नाही करायची. निवांत थांबायचं. त्यांनी त्याच्या गाडीचं सगळं व्यवस्थित काम करायचं आणि मागून यायचं. लोक पुढे गेले, मग धावपळ, अजिबात धावपळ नाही. एका लाईनीत सगळ्यांना राहायचं. शेवटच्या टोकाचा माणूस सुद्धा आंदोलनात सहभागी आहे. 100% तुमचं श्रेय मराठा समाज कधीच विसरणार नाही. तुम्ही पुढच्या कडीला आहेत का मागच्या कडीला आहेत. कोणाला नेता फेता काही बनायचं नाही, इथं जातीला मोठं करायचं. आणि मराठ्यांनी ते हौशी बंद करा. तुमच्या स्वार्थासाठी, तुमच्या प्रसिद्धीसाठी आणि तुमच्या मोठेपणासाठी जर कोणाला असं होत असेल तर त्यांनी शांत राहावं. समाजाचं एकदा कल्याण होऊ द्यावं आणि मग त्यांना काय करायचं ते करावं. मराठा समाजाला पुन्हा एकदा विनंती की आपल्या गाड्यांचं संरक्षण आपल्याला करायचंय. आपलं खाण्यापिण्याचं सगळं साहित्य घ्या सोबत. काम ह्या 2-3 दिवसात उरका. गावाची गावं बाहेर पडा. डॉक्टरांच्या टीम पण आपण काही तयार केल्यात, काही आपण आपल्या गावात असले तर घेऊन या. डॉक्टर पण काही पाण्याच्या आपण व्यवस्था केल्या. तुमच्या गावात टँकर असतील तर घेऊन या, पाण्याच्या टाक्या असतील तर घेऊन या. कोणाकडं ज्या ज्या वस्तू असतील त्या घ्या. कारण इथं कोणी नाही आपली व्यवस्था करणारा समोर. आपली व्यवस्था आपल्यालाच करायची. कोणाकडे जनरेटर असेल तर जनरेटर घेऊन या. कुठं मोटरी जर बंद पडल्या, काही ठिकाणी लाईट गेली तर आपण त्या मोटरी टाकून पाणी मोटरीला जॉईन देऊ. आपण त्याला काय म्हणतात, ते डायनामासारखं असतंय ते घ्या. लाईटच आपण तयार करायचं लाईट बंद केली की. आणि त्या शेतकऱ्याच्या मोटरीला जर त्याला कनेक्शन दिलं, त्याची लाईट गेल्यास आपल्याला बाहेर पाणी फेकील. ते ज्यांच्याकडे तुमच्या कल्पनेच्या बाहेरच्या ज्या तुमच्या डोक्यात योजना त्या घ्या. असं म्हणूच नका मनोज जरांगे पाटील व्यवस्था करणारे किंवा अमुक अमुक करणारे. इथं कोणी कोणाला पुरणार नाही आहेत. आपल्याला आपल्याच लोकांची आपल्यालाच व्यवस्था करायची. म्हणून स्वयंसेवक राष्ट्राचे गस्त घालणारे सुद्धा आपण आपलंच व्हायचं, हे लक्षात असू द्या. आणि येताना सगळं साहित्य खाण्यापिण्याचं सोबत घ्या. मात्र पुन्हा पुन्हा सांगतो, आता लेकरासाठी मुंबईला बाहेर पडा. आता घरी थांबू नका. मिळेल तेव्हा न घ्या, पण मुंबईच्या दिशेनं चला. 20 जानेवारीला इथून खूप लोक निघालेत. कारण सगळ्यांना वाटतंय मला या आंदोलनाचं पहिल्या दिवसापासूनच साक्षीदार व्हायचं. गुजरापट्ट्यातला जर विचार केला, किती ट्रॅक्टर, ॲम्ब्युलन्स वगैरे असं काय आकडा आपल्याकडे आला आहे का? नाही. आकडा आता या आकडा घेण्यासारखं वातावरणच नाही. वदापट्टाने पुरा महाराष्ट्राला आव्हान. वदापट्ट्याला फक्त भेटी द्यायला गेलो होतो की त्यांच्याकडे गेलो नाही. हे आव्हान महाराष्ट्रातल्या मराठा समाजासाठी. म्हणजे इथून सुरुवात होणार आहे, त्यामुळे इथून जी काही तयारी नाही. असं मराठा समाज निघाला. मी सांगितलं मगाशी, पण याच्या अगोदर 8 दिवसापूर्वी पण मी एकटाही निघणारे आणि 1 लाख असले तरी निघणारे आणि 1 कोटी असले तरी निघणार. मी मुंबईच्या दिशेनं जाणार आहे. माझ्या मायबाप समाजाला पुन्हा पुन्हा हात जोडून सांगतो, आता वापस येणे नाही आरक्षण घेतल्याशिवाय. त्यामुळे ताकदीनं पाठबळ द्या आणि येताना मुंबईकडे चला. कामाच्या जागी जेवणाची व्यवस्था प्रत्येक त्या गावकऱ्यांनी करायची. समजा जर त्या परिसरातील लोकांनी जर दिलं नाही, समजा नगरला तुम्ही थांबले तर नगरची नाही दिली, तर हे सोबत घेतलं अन्न तिथं शिजून खायचं सोबत. त्याशिवाय शौचालयाचा पण तो विषय होता, त्या संदर्भात. हा, मग तेच जर ज्या ठिकाणी मुक्काम आहे त्याच्या आसपासचे शेकडो गावं किंवा त्या जिल्हाच म्हणूयात तो पूर्ण, एक जरी भाकरी 2-2 भाकरी जरी आणल्या सगळ्यांनी आणि भाज्या, तरी
50-50 लाख लोक जीव शकते, 2-2 कोटी लोक त्याच्यात जीव शकते सहजपणानं. त्यामुळं आसपासच्या गावं करतील, नाही केलं तर आपल्याला आपले वाहनं जिथं आहेत तिथंच उभा करायचे, गडबड गोंधळ करायचा नाही, काय नाही, दम्माने काम होऊन द्यायचे. तिथं काय पुढं गेल्यावर देव पळून जाणार असं काय नाही. आणि आपण काय वारीला चाललेलं नाही म्हणून ते देव प्रसन्न करायचा आहे. रोज 12 उस्तर चालायचं, गाड्यात बसले की चालले मुक्कामात ठिकाणी. आपल्याला आरक्षणाची लढाई जिंकायची म्हणून तिथं व्यवस्था होतील, नाही झालं तर आपण आपलं जेवण बनवायचं आणि जेवायचं. दादा मला सांगा एक की तुम्ही दिवसभरामध्ये किती किलोमीटर पायी चालणार आहात आणि तुम्ही सरकारकडे या आंदोलनाची परवानगी मागितली होती, ती परवानगी अद्याप तुम्हाला मिळाली आहे का मिळाली नाही? आणि अजून एक त्याला जोडून एक प्रश्न होता की जवळपास आंतरवाली ते माथुरी 73 किलोमीटर होत आहे. माथुरी ते बाराबाब करंजी घाट 77 होत आहे. बाराबाबळी ते रांजणगाव 79 किलोमीटर होतं आमच्या ह्याच्यात. थोडंफार मागं पुढं होईन 10-5 किलोमीटर ते. अशा पद्धतीने 90-100 किलोमीटरच्या आसपास प्रत्येक मुक्काम. कारण आम्ही जर 10, 15 आणि 20 किलोमीटर जर चाललो तर आम्हाला किमान 1 महिना लागणार आहे जायला. आणि लोक इतके थकणार आहेत म्हणजे हे असं होईल की लोकांची हरबड केली, इथून नेले आणि तिथून येऊन ॲडमिट केली आणि मग आरक्षणात लढायची कशी. त्यामुळे असं डोक्यात आलं सरकारला वेळ द्यायचा नाही आणि आपण जायला दमलो नाही पाहिजे. आता जर 20 किलोमीटरचा टप्पा टाकला तर ते 600, 550, 600 भरत. 1 महिना कंप्लीट लागणार आहे. 1 महिन्यात आमजवळच्या भाकरी संपत्या आणि पिठं संपते इकडंच.